आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी, पक्षशक्ती प्रदर्शनाच्या तयारीत। चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर कार्यालयात थांबणार, तर सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणार। सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवरती सरकारचा दबाव आहे। दबावाखाली माझ्यावर ईडीने काही चुकीची कारवाई केली तर घाबरून जाऊ नका। ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं तसं आताही करणार। ईडी चौकशी संदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये सुनावणी। शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची तसंच अजित पवार गटाचे प्रतोद आणि याचिकाकर्ते अनिल पाटील यांची उलट तपासणी होणार। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स। जोगेश्वरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात लावणार हजेरी। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा चौथा दिवस। चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेला रांजणगावमधून सुरुवात। चंदननगर खराडी बायपास येथे यात्रेचा मुक्काम असेल। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारीच्या दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका, 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार। मराठवाड्यामध्ये मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश। हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3590 प्रगणक आणि 192 पर्यवेक्षकांची नियुक्ती। 183 प्रश्नांच्या माध्यमामधून होणार सर्वेक्षण। अधिकारी सर्वेक्षण करतायत ही गोष्ट चांगली आहे, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। सरकारनं माझा बळी घेतला तरी मी तयार आहे, मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आंदोलनावरील याचिकेवरती उद्या सुनावणी। मुंबईमधील मराठा आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये फौजदारी रीट याचिका दाखल। एकविरा कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये आता मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा। मावळ तालुक्यातील कार्ला इथे अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बापलेकानं मेणाचा पुतळा साकारला। नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, तर संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा। आजच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून 5 ठराव मांडले जाणार। शेतकरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा होईल। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची माहिती। काल नाशिकमध्ये बहुरूपी फिरत होते, पण आज नाशिकमध्ये बचत गटाची सभा सुरू आहे। ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची बोचरी टीका। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 97वी जयंती। शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावरती फुलांनी सजावट। शिवसैनिकांचं बाळासाहेबांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन। बाळासाहेब यांच्या नेतृत्व गुणामुळे लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहे, अशा शब्दात मोदींनी व्यक्त केल्या भावना। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन। मंत्रालयातील बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।